बघा, छोट्या मुलीला बघत बघत व्हिडिओ बनवणं आणि घरातले कामं करणं हे खूप अवघड असते. तुम्हाला वाटत असेल की तुला कोण कर म्हणत आहे, पण ते कर वगैरे म्हणायचं काही गरज नाही. हां, मला कोणी कर म्हणत नाही. माझा नवरा तर मला तू कर किंवा काही असं तसं तर त्यांचं काहीच नाही. फक्त माझी इच्छा आणि माझी एक जिद्द आहे की मी काहीतरी मला काहीतरी करू वाटते. मला घरी रिकामं बसू वाटत नाही. त्याच्यामुळे मी हे स्टार्ट केलेलं आहे. तर हे ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त आणि मजेत असाल. तर बघा फ्रेंड्स, आज आहे मंडे. म्हणजे आज मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघले असाल की 2 दिवस ना सुट्टी होती यांना. तर 2 दिवस मस्तपैकी आरामात होते आणि आज तुम्हाला पसारा दिसत असेल, कारण की आज आहे सोमवार. यांनी ऑफिसला गेले आणि माझे कामं स्वयंपाक वगैरे छान आहे. अच्छा आहे फ्रेंड्स. इथे ना माझे सर्व कामं वगैरे आवरून व्हायचे आहे. तर दाखवते आमच्या घरामधला पसारा, किचनचा वगैरे सगळं तसंच आहे. तर ते सगळे कामं आवरून घ्यायचे आहे. एक तर ना आमची मावशीसुद्धा 2 दिवस आलेलाच नाही आहे. बेडरूमसुद्धा अस्ताव्यस्त पडलेली आहे, काहीच नाही झालं. सगळ्यात आधी तर मी किचन ओटा आवरून घेते, तुम्हाला दाखवते किचनवरचा पसारा कसा आहे. तर तुम्ही ना बघू शकता, हा स्वयंपाक झाल्यानंतरचा माझा किचनवरचा पसारा. तर हे आता मला आवरून घ्यायचं आहे, थोडं इग्नोर करा. असा पसारा झालेला आहे. हे ना तिखट काल यांनी आज सकाळी ना दळून आणलेलं आहे. तर याला थोडं गरम आहे, तर थोडं थंड होऊ द्यायचं आहे. कारण की मागच्या वेळेस तर तिखट ना थोडं खराब झालं होतं, म्हणजे कलर चेंज झाला होता. तर चला, आणि हे पापडसुद्धा आहे. मी मागच्या ब्लॉगमध्ये सुद्धा तुम्हाला म्हटली की मी ऑर्डर देऊ की मला स्वतःच बनवायची इच्छा आहे. ते फ्रेंड्स, माझा हा गॅस ओटा आहे, तो मी आवरून घेते. आणि आमची मावशी वगैरे आलेली नाही आहे. तर कधी येते आणि कालपासून ते आल्याच नाही, त्याच्यामुळे मला जास्त पसारा दिसत असेल. आणि रॅकवरती तर एक सुद्धा खंड नाही आहे. तर हे सगळं व्यवस्थित करून घेते, काढून घेते. आणि हे जे भांडे आहेत ते आधी मी बाहेर ठेवून देते. तर चला मग पटापट आपण हा गॅस ओटावरून घेऊया. आजच्या जेवणामध्ये मी मस्तपैकी सकाळी वड्याची भाजी केली होती आणि पोळ्या केल्या होत्या आणि फुलसूप केलं होतं. तर छान असं जेवण वगैरे झालेलं आहे माझं. आता हे काढून घेते. थँक्यू, दिखाव मुझे. चलो, तर प्रिशाची आंघोळ बाकी आहे. माझे कामं सुद्धा तशीच पडलेली आहे. असं पसारा ठेवून ना बाकी काहीही करू वाटत नाही, मला तरी नाही वाटत. तर असं वाटते केव्हा पसारा व्यवस्थित आवरून घेऊ आणि केव्हा नाही. तर चला मग मी हे भांडे ठेवून घेते पटापट. हा, आणि प्रिशा खेळत आहे. तर ती मला मस्त हे जे गव्हाचं पीठ आहे ना त्या आणि ही कांडी आहे आईस्क्रीमची, त्याला मस्त हे आणली आणि मला म्हणते की आईस्क्रीम बनाई आहे. आता मी हा जो गॅस ओटा आहे तो व्यवस्थित धुवून पुसून घेते आणि मी इकडे ठेवून घेते आहे. आणि आता बाकीचे कामं राहिलेले आहेत, जसं की झाडणं आणि हॉल वगैरे व्यवस्थित लावून घेणं. प्रिशाचे खेळणे तसेच आहेत. मी म्हणत होती की मला इथे जास्त पसारा आवडत नाही. कोणी काही म्हणजे शेवटी ज्याची त्यांची इच्छा असते, पण मला जेवढा क्लीन असेल तेवढा छान वाटते. म्हणून मी फक्त इथे ना हे आणि हे दोनच ठेवलेलं आहे. जसं की चाकू, जे काही महत्त्वाच्या गोष्टी लागते ते तुम्हाला मी जवळून दाखवते. माझा ओटा क्लीन झालेला आहे ते.
हे बघा, हा जो गॅस ओटा आहे तो मी असा काहीसा क्लीन करून घेतलेला आहे. तरी प्रॉपरली म्हणजे नाही केलेला आहे. जसं की इकडे तुम्हाला थोडंसं हे दिसत असेल, घासून वगैरे घ्यायचं आहे. तर बघा, हा जो आहे गॅस ओटा तो हे सुद्धा मला घासून घ्यायचं आहे, पण आता असंच केलेलं आहे. तर दुरून दाखवते मी तुम्हाला. असं काहीसं क्लीन झालेलं आहे. तर किचन तर आवरून झालेलं आहे. आता माझं ना याच्यात पोळ्या केल्या ना त्याचं तुम्हाला पसारा दिसत असेल. तर आता हॉल आवरून घ्यायचा आहे. हॉलमध्ये तर एवढा पसारा करून ठेवते ना पेशा, तुम्हाला दाखवते मी पूर्ण हॉल बघा. आणि इकडे बघू शकता तुम्ही खेळण्याचं किती सारे पसारा केलेला आहे. तर हे आपण पटापट आवरून घेऊया. हे बघा, खालचा धिंगाणा असा पूर्ण अस्ताव्यस्त करून टाकलेली आहे. इकडे सुद्धा दाखवते मी. हे बघा, टी व्ही चालूच आहे. हा जो पसारा आहे तो आवरून घेते मी पूर्णपैकी. मी आता आलेले आहे आमच्या बेडरूम मध्ये. तर मला बेडरूम सुद्धा आवरून घ्यायची आहे. सगळ्यात आधी तर मी तुम्हाला दाखवते, आमच्या बेडरूम मध्ये ना तुम्हाला ही बाल्टी दिसत असेल आणि ह्या बाल्टीमध्ये ना पाणी आहे. तर याचं कारण काय माहिती आहे का, आम्ही रात्री झोपताना ना अर्धा बाल्टी ना पाणी भरून ठेवत असते. कारण की वरती AC चालू असते आणि AC चालू असल्यामुळे आपण बघा, उन्हाळ्याचं AC चालू असल्यामुळे आपला गळा आहे ना तो पूर्ण असा कोरडा पडतो. तुम्ही हा एक्सपिरियन्स घेऊन बघा. AC रात्रीला AC जर चालू असेल ना तर अर्धा बकेट पाणी बेडरूममध्ये ठेवून द्यायची रात्रभर आपण झोपायच्या वेळेस, आणि मग सकाळी काढून टाकायची. जसं की आता कामं वगैरे करत आहे मी तेव्हा. तर असं केल्याने ना आपला जो गळा आहे ना तो कोरडा पडत नाही. त्याच्यासाठीच ना हे जे आहे ना ते आपण इथे ठेवून घ्यायचं आहे. तर आम्ही तरी तसंच करत असते. नक्कीच इफेक्ट फरक जाणवतेच. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. आम्ही ना मागील 15 ते 20 दिवसापासून हा उपयोग करत आहे. कारण की आधी मध्ये उठून ना पाणी प्यावं लागत होतं. पण आता ना आपला गळा आहे ना ही बाल्टी ठेवत आहे ना तेव्हापासून सुकत नाही. तर तुम्ही सुद्धा नक्की हा उपाय करून बघा. तर आम्ही याच्यासाठीच ना ही बाल्टी बेडरूममध्ये ठेवत असते. तुम्ही सुद्धा नक्की ठेवा. जसं की आपलं शोच्या वस्तू किंवा पूर्ण हे जे तुम्हाला इकडची साईड दिसत असेल ते पूर्ण भरून ठेवायला नको वाटते. आधी ठेवायची आणि तिथे ठेवायचं एक कारण सुद्धा आहे. प्रिशा आहे ना झोपायच्या वेळेस काहीच व्यवस्थित ठेवत नाही, पूर्ण काढते आणि धिंगाणा करते. आणि तिथल्या वस्तू मी बऱ्याचशा ना काढून सुद्धा ठेवले. आमचा बेडरूम सुद्धा आवरून झालेला आहे. तुम्हाला दाखवते मी. आहे मस्तपैकी. आणि हे असं सिंपल आहे. मला जास्त काही आवडत नाही बच खूप जास्त ठेवायला. असा काहीसा सिंपल आमचा बेडरूम आहे. तर इथे बघा सोफा आवरून झालेला आहे, बेडरूम आवरलेला आहे. आणि आता मला सगळे घर वगैरे आहे ते झाडून घ्यायचे आहे. तर तुम्हाला हे सगळं मी आवरून घेतलेलं आहे. आणि आता हा पसारा आहे तो छान असं क्लीन करून झालेला आहे. तर इथे तुम्हाला दिसत असेल. आणि मला ना गॅस ओट्यावरती वगैरे जास्त काही आवडत नाही पसारा ठेवून घ्यायला. त्याच्यामुळं मी काही जास्त ठेवत नाही. ओय बेटा बेबी. तर असं काही. तरी इथे बघू शकता तुम्ही माझं जे झाडायचं वगैरे होतं ते झाडून घेतलेलं आहे मी. त्रिशाला आंघोळसुद्धा घातली. आणि आता मला ना फरशी पुसून घ्यायची आहे. तर ते फरशी पुसून घेते मी आणि नंतर तुम्हाला दाखवते माझं फायनल घराचं लुक, म्हणजे कामं वगैरे झाल्यानंतर.
सगळ्यात आधी तरीला काहीतरी खायला देते, मग मी बाकी. इथे बघा सर्व काही माझं व्यवस्थित मस्तपैकी आवरून झालेलं आहे. तुम्हाला दाखवते मी. हे पा प्रिशा खेळत आहे आणि इकडचं सुद्धा आणि किचनसुद्धा मस्त आवरून घेतलेलं आहे मी. आणि हे बघा सर्व सोपे वगैरे छान ठेवून घेतले. तर असं काही हे जे काम आहे ते रोजच करावं लागते. आणि असं काही लुक आहे ते माझ्या हॉलचं काम झाल्यानंतरचं असते. तुम्हाला दाखवतो उजेडात एकदा. तर बघा, आणि आमची नाही आता इथे लाईटसुद्धा गेलेली आहे. तर झाले. तुम्हाला ना भांड्याचा पसारा दाखवते माझा, कारण की 2 दिवसापासून मावशी आली नव्हती. तरी थोडे भांडे मी घासले होते आणखी. तर बघू शकता तुम्ही असं काही भांड्याचा आमचा पसारा आहे. तर ते आता येईल आज. क्या चाहिए? ये वाला कौन सा? ले ले, कौन सा चाहिए? दो ले उसको. तुम प्लेट कहाँ रखा है? ले ले. लेके जाओ, जाओ. उसमें कुछ भी नहीं डालना, वो गंदा है. हाँ, तर इथे बघा फ्रेंड्स, ह्यांनी जेव्हा ऑफिसला जाते ना, म्हणजे सकाळचं माझं रुटीन जसं की ऑफिसला यांनी 10 वाजता जाते. तर 10च्या नंतरचं माझे जे काय कामं असते स्वयंपाक वगैरे झाल्यानंतरचं, ते मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर मी छोट्या मुलीला बघत बघत हे सर्व घर वगैरे आवरून घेत असते. तर 10 ते 12-1च्या दरम्यानचं माझं हे रुटीन होतं, ते मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर अशा प्रकारे आत्ता सगळे कामं वगैरे आवरून झालेले आहे. आणि सकाळचं तर स्वयंपाकाचं वेगळंच असते. आणि आत्ता जे मी हे रुटीन दाखवलं ते सगळं यांनी ऑफिसला गेल्यावर, म्हणजे 10 ते 1च्या दरम्यानचं हे रुटीन आहे. तर बघा सगळे कामं झाले मस्तपैकी. घर पण छान मी तुम्हाला दाखवलेलीच आहे. आणि प्रिशाला झोपू घातलेला आहे. तर मी सुद्धा थोडीशी अंग टाकते आणि हा व्हिडिओ मी आता इथेच एंड करते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पाहण्यासाठी आवडला असेल. आणि पाहण्यासाठी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका फ्रेंड्स. व्हिडिओ करायला खूप मेहनत लागते. तर प्लीज तुमचा सपोर्ट असू द्या आणि लाईक करा. परत एकदा म्हणते सबस्क्राईबसुद्धा करा. तर बघा, छोट्या मुलीला बघत व्हिडिओ बनवणं आणि घरातले कामं करणं हे खूप अवघड असते. तुम्हाला वाटत असेल की तुला कोण कर म्हणत आहे, पण ते कर वगैरे म्हणायचं काही गरज नाही. मला कोणी कर म्हणत नाही. माझा नवरा तर मला तू कर किंवा काही असं तसं तर त्यांचं काहीच नाही. फक्त माझी इच्छा आणि माझी एक जिद्द आहे की मी मला काहीतरी करू वाटते. मला घरी रिकामं बसू वाटत नाही. त्याच्यामुळे मी हे स्टार्ट केलेलं आहे. तर ह्या सगळ्यासाठी फक्त तुमचाच सपोर्ट हवा आहे. त्याच्यामुळेच मी हे सगळं काही करत असते. नाहीतर मला करायची काहीही गरज नाही. पण ते म्हणतात ना, रिकामं डोकं चांगलं नसते, म्हणून त्याच्याचसाठी मी हे सगळं काही चालू केलेलं आहे. आणि यूट्यूब चालू करण्यामागचं सुद्धा कारण आहे. तर ते सुद्धा मी
शेअर करेल जर तुमची इच्छा असेल की का बरं यूट्यूब चालू वगैरे केलं, अशी एखादी कमेंट्स वगैरे आली तर मी नक्की माझी जर्नी किंवा यूट्यूब चालू करण्यामागचं कारण मी तुम्हाला सांगेल नक्कीच. तर सध्या तरी प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. तर व्हिडिओ इथेच एंड करते. तर भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. आणि व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद फ्रेंड्स. बाय. Audio Jungle.